गुड मॉर्निंग, सुस्वागतम. सकाळचे 6:30 वाजले होते. घर सोडलं आणि सरळ गाठलं पनवेल रेल्वे स्टेशन. तिकीट काढलं आणि पोहोचलो कुर्ल्याला. कुर्ल्यावरून आपल्याला जायचं होतं घाटकोपरला. घाटकोपरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. घाटकोपरला पोहोचल्यानंतर आपल्याला पुढे जायचं होतं मेट्रोने, म्हणून मेट्रोचं तिकीट काढलं आणि थेट वर्सोवाला जाणाऱ्या मेट्रोमध्ये बसलो. अंधेरीला पूर्ण ट्रेन रिकामी झाली. मग बसायला जागा भेटली. वर्सोवाला उतरल्यावर नाश्ता केला आणि पुढचा प्रवास होता वर्सोवा जेट्टीपर्यंत. रिक्षा पकडली आणि थेट निघालो वर्सोवा जेट्टीला. गाडीनं छान स्पीड पकडला होता, कारण उशीर झाल्यामुळे काकांना म्हटलं जरा गाडी पटापट घ्या. रस्ता कापत शेवटी वर्सोवाच्या गल्ल्यातून एकदाचा आम्ही पोहोचलो वर्सोवा जेट्टीवर. आता पुढचा प्रवास होता वर्सोवा जेट्टीवरून पलीकडे जाण्यासाठी बोटीचा प्रवास. बोटीमध्ये बसलो आणि पलीकडे मड जेट्टीकडे निघालो. बोटीतून उतरल्यानंतर आता पुढे सेटवर जाण्यासाठी आपल्याला पुन्हा रिक्षा पकडावी लागणार होती. मग रिक्षा पकडली. रिक्षावाल्या काकाने एक सुंदर जुनं हिंदी गाणं म्हटलं. त्याची बोल काय आता आठवत नाहीत, पण त्यांचं गाणं ऐकत ऐकतच सेटवर पोहोचलो. सेटवर पोहोचल्यानंतर मेकअप करून घेतला. परत एकदा भूक लागली होती, पण आता स्क्रिप्ट देखील आली होती. मग स्क्रिप्ट वाचून ऑन सेट गेलो. सेटवर शूटिंग झालं. मग दुपारच्या जेवणाची वेळ. जेवण झाल्यानंतर पुन्हा राहिलेलं शूटिंग केलं आणि मग परतीच्या प्रवासाला पुन्हा तोच रस्ता कापत सरळ पोहोचलो जेट्टीवर. मड जेट्टीवरून पुन्हा वर्सोवा जेट्टीवर आलो. आता पुन्हा आपल्याला जेट्टीवरून पनवेलचा प्रवास करायचा होता. ट्रेन पकडली. तर असाचा हा आपला दिवस. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.